नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग 20 आहे, ज्यामध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2025 अर्थातच आपली टीईटी एक्झाम 2025 मित्रांनो परीक्षाभिमुख अशी परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची व अतिसंभव प्रश्न आपण रेग्युलरली जे आहे पाहत आहोत। सब्जेक्ट निहाय आपण प्रश्न पाहत आहोत मित्रांनो। आजपासून आपल्याकडे टीईटी एक्झामसाठी फक्त 29 दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि ते आपण 29 दिवसांमध्ये जेवढी होईल तेवढी आपण जास्तीत जास्त मित्रांनो प्रश्नांचे आपण सराव या ठिकाणी करून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला टीईटी एक्झामचे सर्व काही अपडेट वेळोवेळी प्रोव्हाइड केले जातात व त्यासोबतच इतर देखील सर्व सरळ सेवा पदभरतींचे मित्रांनो अपडेट आपण तुम्हाला देत असतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण हा सब्जेक्ट घेऊन आलेलो आहोत। यामध्ये आपण बेसिक टू ॲडव्हान्स लेवलचे संपूर्ण काही 30 प्रश्न पाहणार आहोत, जे की तुमच्या परीक्षेमध्ये देखील त्या प्रश्नांची संख्या 30च असणारी आहे। फक्त तुम्हाला आपला व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे। यामध्ये काही प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला सांगितले व त्यासोबतच तुम्हाला सरावासाठी देखील काही महत्त्वपूर्ण प्रश्न यामध्ये दिलेली आहेत। त्यामुळे खूप काळजीपूर्वक व्हिडिओला पहा आणि शेवटपर्यंत समजून घेण्याचा प्रयत्न करा। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, जो की प्रश्न 1 काय आहे पहा, की खालीलपैकी स्वरांधी वर्णाची पूर्ण अचूक जोडी कोणती? तर या ठिकाणी पूर्ण अचूक जोडी हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे कोणत्या वर्णांची, जे की स्वरादी वर्ण असं म्हटलेलं आहे। जर तुम्हाला सर्वात प्रथम जे काही स्वरादी वर असतात ते काय आहे हे तुम्हाला आधी माहिती असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे, की स्वरादी वर्ण कयाला म्हटलं जातं। तर स्वरादी वर्ण कयाला म्हटलं जातं की ज्या वर्णाचा उच्चार करण्यापूर्वी स्वर आवश्यक असते। काय? तर स्वर आवश्यक असते त्यांना जे आहे स्वरादी असं जे आहे ते संबोधलं जातं। तर मग यापैकी अचूक जोडी कोणती आहे? तर ती आहे ऑप्शन नंबर ब ची अह आणि अहाम हे जे आहे थोडक्यामध्ये या ठिकाणी अचूक जोडी होणारी असेल। कारण का अहम जे अह आहे ज्यावर जे थोडक्यामध्ये अनुस्वार आहे आणि जे अहम आहे त्यावर काय आहे तर विसर्ग आहे। हे दोन जे आहे मुख्य स्वरादी वर्ण आहेत। त्यामुळे ऑप्शन नंबर ब या ठिकाणी या उत्तराचं होणार असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की 2 असा आहे, काय म्हणतो पहा, की आयुष्य वेचताना या साहित्यकृतीचे लेखक कोण आहेत? तर आयुष्य वेचताना ही जी आहे साहित्यकृती कोणाची आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की क हे याचं उत्तर होणार असेल। जे की यांचं पूर्ण नाव आहे फकीरराव मुंजाजी शिंदे। हे जे आहे थोडक्यामध्ये आयुष्य वेचताना या साहित्यकृतीचे लेखक आहेत। हे सांगायचं झालं तर आयुष्य वेचताना ही एक साहित्यकृती कवी आणि लेखक यांच्याद्वारेच आहे। तर ऑप्शन नंबर क याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे, जो की प्रश्न 3, मंगेश पांडगावकर यांच्या कविता संग्रहाचे नाव ओळखा। तर खालीलपैकी कोणता यांचा कविता संग्रह आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की सलाम। तर सलाम हा जो आहे मंगेश पांडगावकर यांचे एक प्रसिद्ध कविता संग्रह आहे। ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर होणार असेल। जर तुम्हाला इतर ॲडिशनल माहिती म्हणून सांगायचं झालं तर विशाखा हे जे आहे कोणाचं आहे? तर विशाखा हे वि वा शिरवाडकर यांचं आहे आणि पानझड हे जे आहे थोडक्यामध्ये ना दो महानोर यांचं आहे आणि माझे विद्यापीठ हे जे आहे जे की नारायण सुर्वे हे जे आहे थोडक्यामध्ये यांचे संग्रह आहेत। तर हे संपूर्ण काही लक्षात ठेवून घ्या। तुम्हाला परीक्षेमध्ये विशाखावर जर प्रश्न आला तर विशाखा हे जे आहे जे की वि वा शिरवाडकर यांच्या लिखित आहे। पानझड हे ना दो महानोर यांचं आहे। तर माझे विद्यापीठ सांगायचं झालं तर माझे विद्यापीठ हे नारायण सुर्वे हे जे आहे थोडक्यामध्ये साहित्य संग्रहाचे लेखक आहेत। तर हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या। त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला 4था प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणता शब्द विसर्ग संधीचे उदाहरण नाही? तर विसर्ग संधीचे या ठिकाणी उदाहरण नाही असं म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर कोणतं होईल? तर ते आहे ऑप्शन नंबर जे की ड, जे की दैव्यादार्य हे जे आहे थोडक्यामध्ये हे थोडक्यात विसर्ग संधीचं जे की उदाहरण नाही। तर बाकी सर्व जे आहेत ते विसर्ग संधीचे उदाहरण आहेत। कारण का दैव हे जे दैवदार्य हे जे शब्द आहे तो कशाचा आहे? तर हा एक स्वर संधीचा आहे। कारण का याची जेव्हा आपण संधी विग्रह करतो त्याचा कसा बनतो? तर ते आहे दैवी अधिक औदार्य हे जे आहे या प्रकारे थोडक्यामध्ये याचं विसर्ग बनतो। परंतु जे इतर आहेत त्यांचा जो आहे विसर्ग संधीमध्ये म्हणजे यांचा जो काही संधी आहे तो बनतो। जसं की या ठिकाणी वयस्कर घेतला आपण तर वयस्करला जे आहे या ठिकाणी वय अधिक जे की कर
या प्रकारे याचा आपला विग्रह बनतो. जर पुढील पाहिलं आपण नीरस, तर नीरसचे आहे नी अधिक रस, या प्रकारचा याचा जो काही विसर्ग संधी बनतो. त्यानंतर जे पुढचं आहे आयुर्वेद, आयुर्वेदचा देखील थोडक्यामध्ये सारखाच बनतो, परंतु जे दैवदारी आहे याचा जो जो थोडक्यामध्ये जो विसर्ग बनतो तो स्वरसंधीप्रमाणे बनतो, ज्यालाच की औदर्य असं जे आहे येते, म्हणजेच की देवी अधिक औदर्य हे याचं बनणारं आहे. म्हणून जे थोडक्यामध्ये याचं उदाहरण विसर्ग संधीचं नाही आहे, तर हे कशाचं आहे, हे स्वरसंधीचं उदाहरण आहे. म्हणून ऑप्शन नंबर ड या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणारं असेल. त्यानंतर पुढील 5वा प्रश्न आपला असा आहे, भाववाचक नसलेले नाम ओळखा. तर यापैकी कोणतं जे आहे जे की भाववाचक नाम नसलेलं आहे, तर याचं उत्तर काय आहे, तर याचं उत्तर होईल जे की ऑप्शन नंबर क, जे की स्वागता. तर स्वागता हे जे थोडक्यामध्ये भाववाचक नसलेलं नाम आहे. तर थोडक्यामध्ये इतर पाहिलं धैर्य, नम्रता आणि जे पुढील आहे वकिली, ही जी आहे भाववाचक नामे आहेत. तर स्वागता हे सामान्यतः व्यक्तिनाम किंवा क्रियाविशेषण असू शकते, परंतु भाववाचक जे आहे थोडक्यामध्ये हे होणारं नसेल. म्हणून ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये हे क याचं योग्य ते उत्तर होणारं असेल. तुमच्या येणाऱ्या TET एक्झाममध्ये मराठी व्याकरणावर तुम्हाला सेम टू सेम असेच प्रश्न पाहायला मिळतील. त्यामुळे तुम्हाला अशा प्रश्नांची तुम्हाला जास्तीत जास्त सराव करायचा असेल या शेवटच्या 29 दिवस बाकी तुमच्याकडे आहेत त्यामध्ये, तर मित्रांनो तुम्हाला एकमेव सोल्युशन सांगतो की आपली टेस्ट सिरीज जी की TET एक्झामसाठी परफेक्ट आहे. अनेक विद्यार्थी 2024 सालच्या परीक्षेमध्ये चांगले स्कोअर करून मित्रांनो क्वालिफाईड झालेले आहेत. त्याच प्रकारे आपण 2025 नोव्हेंबरसाठी TET आपण टेस्ट सिरीज घेऊन आलेले आहे, ज्यामध्ये आपण फुल लेंथी टेस्ट म्हणजेच तुम्हाला 150 प्रश्न 150 गुणाची टेस्ट व त्यासोबतच सब्जेक्टिव्ह टेस्ट देखील आपण त्यामध्ये ॲड करून दिले आहे, जे की तुम्हाला इतरत्र कुठेच मिळणार नसेल. जेवढा जास्त तुम्ही प्रश्नांचा सराव कराल तेवढे तुम्हाला जास्त गुण त्या ठिकाणी मिळण्याचे चान्सेस असतात आणि तुम्ही क्वालिफाय होण्याचे चान्स असतात. त्यामुळे मित्रांनो तुम्ही वेळ न वाया घालवता लगेच आपली महा एक्झाम पॉईंटची ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्यामध्ये तुम्ही टेस्ट सिरीजच्या टॅबमध्ये जाऊन तुम्ही महाराष्ट्र शिक्षक पात्रता टेस्टवर क्लिक करा आणि तिथून आपली लगेचच्या लगेच टेस्ट सिरीजची बॅच एनरोल करून घ्या. तुम्हाला कोणत्याही क्लासेसची गरज पडणार नाही, तुम्हाला कोणत्याही मित्रांनो पेड जे काही अति महागडे क्लासेसची घेण्याची गरज पडणार, अगदी अफोर्डेबल प्राइसमध्ये आपली टेस्ट सिरीज ठेवलेली आहे आपण. आणि त्यामुळे तुम्हाला 26 ते 16 प्रश्नांचं विश्लेषण, तुम्हाला किती गुण येत आहे, संपूर्ण काही अनालिसिस डॅशबोर्ड त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे परीक्षेच्या अंतिम दिवसात तुम्ही जास्तीत जास्त जेवढा प्रश्नांचा सराव कराल तेवढे मित्रांनो परीक्षेमध्ये गुण मिळण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे तुम्हाला सांगत आहे लगेच आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तेथून तुम्ही संपूर्ण काही तयारीला लागू शकता. त्यानंतर पुढील पाहू आपला प्रश्न क्रमांक 6 असा आहे, जे की लिंग विचारणवे चुकीची जोडी कोणती आहे. तर या ठिकाणी लिंग विचारणवे, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की दाता दाती हे जे थोडक्यामध्ये जोडी या ठिकाणी कशी आहे तर चुकीची आहे. तर यामध्ये पाहिलं तर दाता या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप दात्री असं जे होते, दाताचं काय होतं तर दात्री असे जे थोडक्यामध्ये होतं, परंतु या ठिकाणी दाती आहे, म्हणून हे जे थोडक्यामध्ये चुकीची जोडी आहे. तर बाकी पाहिलं जोड्या सुरासुरी, तरुण तरुणी आणि जे श्रीमान श्रीमती हे संपूर्ण जोड्या कशा आहेत, तर या संपूर्ण जोड्या अतिशय बरोबर आहेत. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला 7वा असा आहे, काय म्हणतो पहा की वचनानुसार अचूक नसलेली शब्द जोडी ओळखा. तर वचनानुसार अचूक नसलेली जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे. तर कोणतं आहे तर ते आहे ऑप्शन नंबर जे की ब, फळा फळा हे जे आहे याचं उत्तर होणार असेल, जे की अचूक नसलेली जोडी. फळा पुलिंगी आहे, अकारांत यामध्ये आहे. या नामाचं अनेक वचन फळे असे होते, उदाहरणार्थ एक फळ अनेक फळे. दिशा, कला आणि इच्छा या ज्या थोडक्यामध्ये आकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन समान राहते, म्हणून ऑप्शन नंबर काय होईल याचं, जे की ब हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न पाहू, जो की प्रश्न क्रमांक 8वा काय म्हणतो पहा की संबोधन युक्त शब्दरूप ओळखा. तर संबोधन युक्त शब्दरूप या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. तर काय उत्तर होईल, जे की ऑप्शन नंबर क, फुलांनो हे जे आहे याचं उत्तर होणार असेल. तर संबोधन म्हणजे हाक मारणे असा याचा अर्थ होतो. तर अनेक वचनी नामाला ओ हा प्रत्यय लागून संबोधन युक्त शब्दरूप तयार होतो, उदाहरणार्थ फुल अधिक नो म्हणजेच काय फुलांनो, या प्रकारे जे आहे हे होणार असतं, म्हणून ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न आपला 9वा असा आहे, पुढील काय म्हणतो पहा 9वा प्रश्न की कुसुमाग्रज या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यकाचे नाव काय. तर कुसुमाग्रज या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यकाचं नाव काय. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ड,
त्यांचं नाव आहे विष्णू वामन शिरवाडकर. यांना जे आहे तात्यासाहेब शिरवाडकर असं देखील म्हणतात. हे कुसुमाग्रज या टोपण नावाने ओळखले जातात. त्यांचं जर प्रसिद्ध नाटक तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं तर ते आहे नटसम्राट, आणि कविता संग्रह विचारला तर तो आहे विशाखा. हे जे आहे त्यांचे प्रसिद्ध आहेत, आणि परीक्षेत या दोन्हीवरही प्रश्न वारंवार विचारलेले आहे. तुम्ही नोट डाऊन करून घ्या मित्रांनो. त्यानंतर आपला पुढील 10वा प्रश्न असा आहे, काय म्हणतो पहा, की चुकीच्या पद्धतीने केलेला सामान्य रूप ओळखा. तर चुकीच्या पद्धतीने केलेला सामान्य रूप, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की युक्ती आणि युक्त्या हे जे आहे थोडक्यात उत्तर याचं आहे. तर युक्ती हे जे आहे थोडक्यात ई हा कारांत स्त्रीलिंगी नाम आहे, आणि युक्त्या हे त्याचे अनेक वचन आहे, जे की सामान्य रूप नव्हे. म्हणून ऑप्शन नंबर याचं काय होणार असेल तर ते आहे ब हे होणार असेल. त्यानंतर आपला प्रश्न 11वा असा आहे, नदी या नामाचे अचूक विशेषण कोणते. तर नदी या नामाचे अचूक विशेषण या ठिकाणी सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे ब, जे की वाहती. सांगायचं झालं तर वाहती हे नदीची क्रिया आहे, म्हणजेच की नदीची क्रिया काय, वाहने आहे. मग दर्शवणारे हे काय आहे, तर हे विशेषण आहे जे नदीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. जसं की या ठिकाणी सांगायचं झालं तुम्हाला उदाहरणार्थ, तर हे बाकी सर्व आहेत थंडगार, अथांग ही देखील विशेषणे आहेत, परंतु वाहती नदी हा एक क्रियावाचक विशेषणाचाच एक अचूक प्रकार आहे. म्हणून ऑप्शन नंबर या ठिकाणी काय होईल, जे की ब हे या ठिकाणी होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील काय आहे प्रश्न 12वा, जो की काय म्हणतो पहा, जे की हिरव्या पालेभाज्या आवश्यक असल्यामुळे सर्वच व्यक्ती रोजच्या आहारात त्या खात जातील. हा कोणत्या काळामधला वाक्य आहे. तर काळ ओळखायला या ठिकाणी आपल्याला थोडक्यात विचारलेलं आहे. तर कोणत्या काळामधील हे आहे, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की रीती भविष्यकाळ होणार असेल. तर यामध्ये सांगायचं झालं तुम्हाला स्पष्टीकरण, तर क्रियापदाचं रूप जेव्हा धातू अधिक किंवा तसेल किंवा अधिक जे की जाईल, जातील, जाशील असे असते, तेव्हा तो काय असतो, तर तो रीती भविष्यकाळ असतो, ज्याला की आपण फ्युचर हॅबिच्युअल टेन्स असं देखील म्हणतो. यातून भविष्यातील नीत्या किंवा सवयी क्रिया दर्शवल्या जातात, ज्यामध्ये एक रीती म्हणजेच की वारंवार घडणारी एखादी घटना ज्यामध्ये भविष्यामधील दाखवली जाते, त्याला रीती भविष्यकाळ असं जे आहे ते म्हणतात. तर ऑप्शन नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 13वा आपला, तुम्ही पाहिलेले मंदिर फार प्राचीन आहे, ही वाक्यरचना कोणत्या प्रकारातील आहे. तर याचं उत्तर काय होणार असेल, तुम्ही पाहिलेलं मंदिर फार प्राचीन आहे. तर याचं उत्तर काय आहे, तर याचं उत्तर जे की ऑप्शन नंबर ब होणार असेल, मिश्र वाक्य रचना होणारी असेल. तर ते कसं, तर ज्या वाक्यात एक मुख्य वाक्य आणि त्यावर अवलंबून असलेलं एक गौण वाक्य असते तेव्हा ते काय असतं, जे की मिश्र वाक्य असतं. तर यामध्ये काय आहे मग आता पाहून घ्या. यामध्ये जे मुख्य वाक्य कोणतं आहे, मंदिर फार प्राचीन आहे, हे याचं काय आहे, तर मुख्य वाक्य आहे. आणि ज्याला लागून आलेलं गौण वाक्य कोणतं आहे, जे की तुम्ही पाहिलेलं हे जे आहे याचं गौण वाक्य आहे. मग आता याचं दोघांचं मिळून काय होणार असेल, जे की मिश्र वाक्य, म्हणजेच काय हे दोन्ही मिळून आलेले आहेत म्हणून काय होणार असेल, जे की कॉम्प्लेक्स सेंटेन्स त्याला होणार असेल, म्हणजे की मिश्र वाक्य असेल. तर तुम्ही पाहिलेले हे विशेषण उपवाक्य या ठिकाणी आहे, म्हणून ऑप्शन नंबर ब याचं उत्तर जे की होणार असेल, मिश्र वाक्य होणार असेल. त्यानंतरचा पुढील आपला 14वा प्रश्न पहा, काय म्हणतो, की खालीलपैकी कोणत्या प्रयोगावर कर्ता किंवा कर्म यांचा परिणाम होत नाही. तर कर्ता किंवा कर्मचा ज्यांच्यावर परिणाम होत नाही, तर याचं उत्तर काय आहे, तर ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की भावे. सांगायचं झाल्यात भावे प्रयोग मध्ये क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनानुसार बदलत नाही, म्हणून क्रियापद हे नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी आणि एकवचनी राहते, म्हणून ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर होत असे. त्यानंतरचा प्रश्न 15वा आपला, आवडले का तुला हे पुस्तक या वाक्यापुढे कोणती विरामचिन्हे हवे. तर आवडले का तुला हे पुस्तक, तर याचं उत्तर कोणतं होणार असेल, तर ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये क. जसं की प्रश्नचिन्ह वाक्यात का या शब्दाचा उपयोग झाल्यामुळे प्रश्न विचारला गेला आहे. प्रश्न विचारणाऱ्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह जोडक्यामध्ये काय येतात, जे की वापर असतात, म्हणून ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 16वा पहा, काय म्हणतो, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता. तर खालीलपैकी शुद्ध शब्द यापैकी कोणता आहे. तर शुद्ध शब्दावर आधारित देखील तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येतात, ज्यात आशीर्वाद असो किंवा अशा प्रकारचे शब्द असो जे वारंवार येणारे शब्द आहेत. तर याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर अ, जे की निर्बस्त्रना ही जे शब्द या प्रकारे लिहिला जातो. तर शुद्ध लेखनाच्या नियमानुसार निर्बस्त्रना जे की म्हणजे त्याचा अर्थ होतो निंदा करणे किंवा तिरस्कार करणे असा होतो. हा शुद्ध शब्द या प्रकारे लिखित स्वरूपामध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न 17वा आपला,
समानार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. तर समानार्थी शब्दाची चुकीची जोडी कोणती आहे? तर याचं उत्तर जे काय आहे तर ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की सोने आणि लक्षप्रद हे जे आहे थोडक्यामध्ये समानार्थी शब्दाची जोडी चुकीची आहे. तर ही जोडी समानार्थी नाही, तर इतर जोड्या ज्या आहेत जसं की आपण या ठिकाणी पाहिलं वानर कपी, सिंह केसरी, राजा नृप ह्या समानार्थी आहेत. परंतु सोन्याचं जर आपण पाहिलं तर सोने म्हणजेच सुवर्ण किंवा कनक होतं आणि लक्षप्रद म्हणजे लक्ष वेधून घेणार आहे. यामुळे ही जी आहे जोडी थोडक्यामध्ये चुकीची जोडी आहे. तर बाकी सर्व जे आहेत त्या बरोबर जोड्या आहेत. त्यानंतरचा पुढील 18वा प्रश्न काय म्हणतो पहा, चुकीच्या विरुद्धार्थी शब्दाची जोडी शोधा. तर समानार्थी पाहिलं, त्यानंतर आपण बॅक टू बॅक विरुद्धार्थीकडे आलेला आहे. तर याचं उत्तर काय आहे तर ते आहे ऑप्शन नंबर क, जे की अवघड किंवा कठीण ह्याची जोडी थोडक्यामध्ये काय आहे तर चुकीची आहे. सांगायचं झाल्यास अवघड आणि कठीण हे दोन्ही शब्द कसे आहेत तर समानार्थी आहेत, त्यामुळे हे विरुद्धार्थीमध्ये येत नाहीत. तर अवघडचा विरुद्धार्थी काय व्हायला पाहिजे या ठिकाणी, जे की सोपे व्हायला पाहिजे, जे की या ठिकाणी झालेला नाही, म्हणून या ठिकाणी याचं उत्तर चुकीचं आहे. त्यानंतरचा आपला प्रश्न 19वा, कडी पातळ होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर कडी पातळ होणे याचा, तर याचं उत्तर काय आहे तर याचं ऑप्शन नंबर क, जे की दुर्बलता येणे असं जे आहे थोडक्यामध्ये होतं, की कडी पातळ होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ दुखण्यामुळे जर्जर होणे किंवा दुर्बलता येणे असा होतो. ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असं. त्यानंतर आपला 20वा प्रश्न असा आहे, बैल गेला आणि झोपा केला या म्हणीला अर्थदृष्ट्या समांतर असलेली म्हण कोणती? तर बैल गेला आणि झोपा केला, तर याचं जे उत्तर होईल ते काय होईल तर याचं उत्तर होईल ऑप्शन नंबर ड, जे की वराती मागून घोडे असं जे होणार असेल. तर बैल गेला झोपा केला म्हणजेच की नुकसान झाल्यावर उपाययोजना करणे आणि वराती मागून घोडे म्हणजेच की वेळ निघून गेल्यावर तयारी करणे. या दोन्ही म्हणीचा अर्थ कार्य झाल्यावर उपाययोजना करणे असा जो थोडक्यामध्ये समांतर आहे, म्हणून ऑप्शन नंबर ड या ठिकाणी याचं उत्तर जे की होणार असेल. मित्रांनो, तर मित्रांनो तुम्हाला असे प्रश्नच परीक्षेमध्ये असतात. तुम्हाला सर्व प्रश्न काळजीपूर्वक मी अशामुळे सांगत आहे कारण का परीक्षेचा जो तुमचा येणारा मायना आहे किंवा स्वरूप आहे तो सेम टू सेम असाच राहणारा असणारा आहे. त्यामुळे तुम्हाला हे सर्व प्रश्न काळजीपूर्वक वेधून घेणे, लक्षात ठेवून घेणे खूप आणि खूप इम्पॉर्टंट आहे. सर्वात आधी संपूर्ण इम्पॉर्टंट तर आपली टेस्ट सिरीजच आहे, कारण का त्यामध्ये तुम्हाला आपण PYQ बेस अतिशय इम्पॉर्टंट पद्धतीने त्यामध्ये समाविष्ट करून दिलेला आहे आणि जे एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आहेत ते देखील आपण त्यामध्ये फुलफिल कव्हर करून घेतले. जेव्हा तुम्ही सोडवाल ना तेव्हा तुम्हाला ते ऑटोमॅटिक कळत जाईल की किती मौल्यवान आपले टेस्ट सिरीज आहेत. त्यानंतरचा आपला पुढील 21वा प्रश्न असा आहे, खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा. तर यापैकी तत्सम शब्द कोणता आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की मधु हा जो आहे तत्सम शब्द आहे. तर तत्सम शब्द म्हणजे संस्कृत भाषेतून मराठीत जशाच तसे आलेले शब्द होय. तर मधु तत्सम शब्द आहे म्हणजेच काय या ठिकाणी झालं तर इतर शब्द सांगायचे झाले, डोळा हा जो आहे तद्भावचा आहे, पेशवा हा फारशी आणि अर्ज हा आहे अरबी शब्द म्हणजेच की परभाषीय थोडक्यामध्ये शब्द आहेत. पण मधु हा कसा आहे तर हा तत्सम शब्द आहे. ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला फटफजिती हा शब्द कोणत्या भाषेतून उपसर्गापासून बनला आहे? तर फटफजिती हा शब्द, तर याचं उत्तर काय आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर क हे याचं उत्तर होणार आहे. म्हणजेच काय तर हे जे शब्द आहे फटफजिती, तर हा जो आहे एक फजिती हा जो शब्द आहे हा फारशी नाही आहे, थोडक्यात हा अरबी शब्द आहे. थोडक्यात सांगायचं अरबी आहे. तर फटफजिती मूळ शब्द जो आहे फजिती हा अरबी भाषेतील आहे, म्हणून हा एक संकरित शब्द प्रामुख्याने अरबी मूळचा मानला जातो. ऑप्शन नंबर या ठिकाणी याचं काय आहे तर ड हे याचं उत्तर आहे. तर हे क नाही, सॉरी, हे लक्षात ठेवून घ्या तुम्ही त्या ठिकाणी. त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक आपला 23वा काय म्हणतो पहा, जे की प्रश्न 23वा, तर अव्ययीय भाव समासाचे उदाहरण ओळखा. तर अव्ययीय भाव समासाचे या ठिकाणचं उदाहरण आपल्या ठिकाणी सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर ब. तर अव्ययीय भाव समासात पहिले पद उपसर्ग जे की प्रधान असते आणि जे की ते अव्ययीय असते. या ठिकाणी दररोज असं आहे, म्हणजेच की दररोज म्हणजे काय तर प्रत्येक दिवशी. या शब्दातील दर हा कसा आहे तर फारसी उपसर्ग आहे, म्हणून ऑप्शन नंबर या ठिकाणी ब हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 24वा प्रश्न, झाले बहु होतील बहु आहेतही बहु परंतु यासमहा या ओळीतील अलंकार कोणता? तर कोणता अलंकार आहे यामधला सांगायचं आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर या ठिकाणी ड, जे की अनन्वय अलंकार आहे. तर कसं तर जेव्हा उपमायाला उपमा देण्यासाठी दुसरे उपमान मिळत नाही आणि उपमायाला उपमायाचीच उपमा दिली जाते, म्हणजे की सांगायचं झालं या सारखाच हा
तर तेव्हा जे आहे कोणता अलंकार होतो तर अनन्वय अलंकार हा होतो. तर सांगायचं झालं यामध्ये शेवटी तुम्ही पाहून घ्या, सुरुवातीला बहु 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 आलेला आहे, परंतु शेवटी बहु हे आलेलं नाही, परंतु त्यासारखाच या ठिकाणी तो जो की यासम हा हे जे आहे थोडक्यात वापरलेलं आहे. म्हणजेच काय तर याला जेव्हा उपमायाला उपमा देण्यासाठी दुसरे उपमान मिळत नाही आणि उपमायालाच उपमायाची उपमा दिली जाते तेव्हा अनन्वय अलंकार हा जो आहे होत असतो. म्हणून ऑप्शन नंबर ड या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील 25वा प्रश्न असा आहे, काय म्हणतो की अद्भुत या रसाचा जे की स्थायी भाव कोणता आहे. तर याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर ड, जे की विस्मय हे जे आहे, जे की काव्यशास्त्रातील अद्भुत म्हणजेच की त्याला इंग्लिशमध्ये आपण अमेझिंग असं म्हणतो. तर रसाचा स्थायी भाव हा विस्मय म्हणजेच की आश्चर्य हा आहे. त्यांचा 26वा प्रश्न देखील खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवून घ्या. न न म य य हे गण असणारे व्रत कोणते. तर हे एक अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे. पहा काय म्हणतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की मालिनी हे जे आहे याचं योग्य ते उत्तर आहे. म्हणजेच काय तर मालिनी या व्रताचे गण न न म य य. थोडक्यात याचं जर आपण पाहिलं तर काय होतं, नगन नगन मगन यगन यगन असे जे आहे थोडक्यामध्ये असे असतात आणि यामध्ये एकूण जे आहे 15 अक्षरे असतात. हे देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या. ऑप्शन नंबर ब. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 27 आणि तुमच्यासाठी क्वेश्चन स्पेशल आहे, क्वेश्चन फॉर यू मध्ये उत्तर येत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो. प्रश्न कसा आहे पहा, की तीर्थस्वरूप असा मायना पत्राच्या सुरुवातीला खालीलपैकी कोणाला लिहिता येणार नाही असं म्हटलेलं आहे. लिहिता येणार नाही तर कोणाला, वडील मंडळी, मोठा भाऊ, वडील किंवा जी की मोठी बहीण. तर यापैकी कोणाला लिहिता येणार नाही. तर काय याचं अचूक उत्तर होईल ते खाली तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. आणि पुढील आपले प्रश्न जे की उतारावर बेसिकवर आहेत, तर तुम्हाला परीक्षेमध्ये देखील उतारा अशा प्रकारचा येणारा असेल, तो तुम्हाला उतारा काळजीपूर्वक वाचून घ्यायचा आहे. काळजीपूर्वक वाचल्यानंतरच तुम्हाला या सर्वांची उत्तरे जे की खाली दिलेले प्रश्नाला सोडवायचे आहेत. तर या ठिकाणी मी उतारा वाचलेला आहे असं गृहीत धरा आणि याची डायरेक्टली मी उत्तरे सांगून तुम्हाला देईल. तर या ठिकाणी प्रश्न काय म्हटलेला आहे की तुळस कोठे लावलेली होती. तर ज्यासाठी आपल्याला उत्तर जे आहे याचं या ठिकाणी पाहावं लागेल या उतार्यामधून, जे की याचं उत्तर जे आहे थोडक्यामध्ये आपल्याला देण्यासाठी. तर लेखकाला त्याच्या लहानपणी जे काही या ठिकाणी आठवणीवर बेसिक प्रश्न आहेत किंवा या उतार्यावर जे बेसिक प्रश्न जे की आपल्याला या ठिकाणी उतारा स्वरूपामध्ये या ठिकाणी द्यावे लागणारे असेल. तर हे संपूर्ण जे काही प्रश्न झाले उतारा बेसिकचे सोपेच असतात, कारण का हे उतार्यावर आपल्याला सोडवायचे असतात. जे की पुढील 3 प्रश्न आपण 28, 29 आणि 30 हे प्रश्न उतारा बेसिक असल्यामुळे मित्रांनो त्याला आपण इथे स्किप करणार आहोत. फक्त तुम्हाला 30 प्रश्न कशा प्रकारचे असतात, कसे विचारले जातात, लेवल काय असतो हे तुम्हाला संपूर्ण काही समजून सांगण्यासाठी हे संपूर्ण आपण या ठिकाणी घेतलेलं आहे मित्रांनो. तर असे होते जे काही आपले आजचे 30 प्रश्न, जे की टॉप 30 क्वेश्चन्स. यापैकी आपण तुम्हाला जो शेवटचा प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर जर तुम्हाला येत असेल खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि पुढील आपण जे काही इतर विषय आहेत त्याची देखील व्हिडिओ सिरीज आपण तुम्हाला रेग्युलरली अपडेटेड करत आहोत. ज्या विद्यार्थ्यांना आपली महाटीईटीची संपूर्ण काही टेस्ट सिरीजची बॅच जॉईन करायचं आहे, ज्यांना जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून कोणत्याही परिस्थितीमध्ये आपली ही टीईटी एक्झाम क्रॅक करायची आहे, क्वालिफाईड व्हायचं आहे, त्यांनी लगेचच्या लगेच आपली बॅच जी आहे जॉईन करून घ्या. लिंक जी आहे तुम्हाला खाली या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, जी की आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक असणारी असेल. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन माहिती व नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.